औरंगजेबाने त्यांना जहापन्ना महालात कडक पहाऱ्यात ठेवले होते. महाराजांसोबत त्यांचे पुत्र संभाजीराजे आणि काही विश्वासू सहकारी होते. महाराजांनी सुटकेसाठी कल्पक योजना आखली. त्यांनी स्वतःला आजारी असल्याचे भासवले आणि औषध व हलकं अन्न मागवण्यास सुरुवात केली. त्यांनी मिठाई आणि भेटवस्तू वाटप सुरू करून औरंगजेबाच्या सेवकांचा विश्वास संपादन केला. महाराजांनी मोठ्या टोपल्यांचा वापर करून सुटकेची योजना आखली. या टोपल्यांमध्ये मिठाई, भेटवस्तू असल्याचे भासवून त्या नियमितपणे महालाबाहेर पाठवल्या जात होत्या. एके दिवशी महाराज आणि संभाजीराजे मोठ्या टोपल्यांमध्ये लपून बसले. या टोपल्यांना मिठाई असल्याचे सांगून महालाबाहेर नेण्यात आले. मोगल सैनिकांना याबद्दल काहीच संशय आला नाही. महालाबाहेर पोहोचल्यानंतर महाराजांनी आपल्या साथीदारांसह त्यांनी वेषांतर करून आणि वेगवेगळे मार्ग वापरून आग्र्याबाहेर पडण्यास यश मिळवले. त्यांनी साधूच्या वेशात मोगलांचा पाठलाग चुकवला आणि शेवटी सुरक्षितपणे स्वराज्यात परतले. मोगल साम्राज्याच्या डावपेचांना महाराजांनी आपल्या धैर्याने आणि चातुर्याने खोडून काढले. आग्रा भेटीनंतर शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पुनर्स्थापना करण्यासाठी अधिक ताकदीने प्रयत्न केले. त्यांनी आपल्या साम्राज्याचे विस्तार करताना नवीन धोरणे आखली. शिवाजी महाराजांची आग्रा भेट ही त्यांच्या स्वाभिमान, मुत्सद्देगिरी आणि स्वातंत्र्याच्या प्रति निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांच्या धाडसाने आणि कर्तृत्वाने भारतीय इतिहासात एक अमर घटना घडली, जी आजही प्रेरणा देते.